हॅलो. काका भिंगाडे जर कुठे असाल तर या ठिकाणी यायचं आहे. पुढील सामन्यासाठी पंच म्हणून या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. काका भिंगारडे या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. आझाद क्रिकेट क्लब डिंगनी मोहल्ला आयोजित भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा सन 2025 एक ग्रामपंचायत आयोजित दिनांक 15, 16 आणि 17 फेब्रुवारी 2025 या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक असेल रोख रक्कम 15,000 रुपये व चषक. द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये आणि चषक. या स्पर्धेसाठी प्रवेश फी असेल 1,500 रुपये. त्याचप्रमाणे मॅन ऑफ दी टुर्नामेंट, सर्वोत्तम गोलंदाज, सर्वोत्तम फलंदाज अशी या ठिकाणी बक्षिसं असतील. या स्पर्धेसाठी आपण संपर्क करू शकता. वसीम नाझीर खान, अमान मापारी, मुकद्दर झारी यांच्याशी आपण संपर्क करू शकता. स्पर्धेचं ठिकाण असेल पवाली मैदान, मुस्लिम मोहल्ला, डिंगनी फुणगुस पुलाजवळ. या संधीचा आपण लाभ घ्या. आझाद क्रिकेट क्लब डिंगनी मोहल्ला आयोजित भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा एक ग्रामपंचायत आयोजित दिनांक 15, 16 आणि 17 फेब्रुवारी 2025. धन्यवाद. या ठिकाणी आता जो सामना होणार आहे तो पारसनगर वर्सेस करबुडे यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पारसनगर यांनी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी या ठिकाणी स्वीकारले आणि क्षेत्ररक्षणासाठी या ठिकाणी आमंत्रित केले ते करबुडे संघासाठी. थोड्याच वेळात सामना सुरुवात होणार आहे. 4 षटकांचा हा सामना असेल. पंच म्हणून या ठिकाणी भूमिका पार पाडणार आहेत ते धन्यवाद. पंच म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी झालेले ते परेश पाटील आणि सर्वेश या ठिकाणी पाहायला मिळतात. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपला एक राखीव खेळाडू या ठिकाणी समालोचक कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक सामन्यामध्ये आपण एक सामनावीर तसेच पूर्ण मॅचसाठी आपण मालिकावीर असेल किंबहुना सामनावीर हे आपण पारितोषिक या ठिकाणी ठेवलेली आहेत. तर त्या निमित्ताने प्रत्येक खेळाडूचं नाव ह्या ठिकाणी समजणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपला एक राखीव खेळाडू ह्या ठिकाणी समालोचक कक्षामध्ये येणं गरजेचं आहे. दुसरी एक सुवर्ण संधी असेल एनडी चॅलेंजर संगमेश्वर यांच्या तर्फे आयोजित अंडरम बॉक्स क्रिकेट नाईट्सची स्पर्धा शनिवार आणि रविवार दिनांक 8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारी आयोजित केली गेली आहे. प्रथम पारितोषिक असेल 7,000 रुपये आणि चषक. द्वितीय पारितोषिक असेल ते 4,000 रुपये आणि चषक. स्पर्धेसाठी एंट्री फी असेल 500 रुपये. या स्पर्धेसाठी आपण संपर्क करू शकता. मनीष, प्रीतम, सिद्धू, बाबा यांच्याशी आपण संपर्क करू शकता. एनडी चॅलेंजर संगमेश्वर आयोजित भव्य बॉक्स अंडर नाईट्स क्रिकेट स्पर्धा 8 आणि 9 फेब्रुवारी
आज आणि उद्या अशी स्पर्धा असेल, त्या या संधीचा लाभ घ्या. धन्यवाद. धन्यवाद संधू. पुन्हा एकदा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपला एक राखीव खेळाडू या ठिकाणी सवळ कशामध्ये यायचा आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी सामना सुरू होते. सलामीचे फलंदाज या ठिकाणी आले ते बंटी आणि सोहन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण थोडस स्वस्त आहे. 4 षटकांचा हा सामना असेल. कशा प्रकारे गोलंदाजी असेल, कशा प्रकारे फटकेबाजी असेल, कारण की लेग स्पर्धा असल्या कारणाने प्रत्येक संघ ह्या ठिकाणी वरचढ कसा होईल हे आपण सकाळपासून पाहत असतो. कारण की प्रत्येक पुन्हा एकदा फुलीलचे बॉलिंग मारुती आहे तो. बोल ना प्लीज विलास. बॉलर पिंट्या लक्षात घ्या, हीच नावं तुमच्या शेवटपर्यंत राहणार आहेत. कारण की कसं असतं, एक आपण निक नेम म्हणून ठेवतो पिंट्या, आपण त्याचं ओरिजिनल नाम हे तिथल्या इथे राहिलं जातं. याची दक्षता घ्यायची आहे. परंतु त्या नावाला जो फॉलोअप असतो ना, तो अतिशय महत्वाचा असतो. खरं नाव काय त्याचं? पिंट्याच म्हणतात. असो, पाहिला कसा काय. आता मात्र पंचांकडनं निर्णय मात्र निश्चित आहेत. पंचांकडनं या ठिकाणी नो बॉल म्हटल्यानंतर पर्वणी ही असणारच आहे. म्हटल्यानंतर फ्री हिट असणार आहे. आणि ही पर्वणी कशी तरे सांभाळतोय बंटी हे या ठिकाणी पाहायचं आहे. आता निश्चितच या ठिकाणी कान मंत्र येत असेल सोन्याच्याकडनं, कारण की फ्री हिट आहे म्हटल्यानंतर रविवार आहे. रविवारच्या कशा प्रकारे आता पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांकडे दात मागितली होती, परंतु तेवढाच अनुभवी पंच या ठिकाणी उभे आहेत. त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची दात या ठिकाणी फटवून लावलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो पिंट्या. पुन्हा एकदा थोडीशी अवंतर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांकडनं या वेळेला मात्र वाईट चेंडू या ठिकाणी घोषित केलाय. थोडासा कान मंत्र यष्टीरक्षक या ठिकाणी देतोय. मित्रांनो लक्षात घ्या, कारण की प्रेशराइज मॅच आहे. प्रेशराइज मॅच आहेत का आपण ह्या जर पाहिलं की दोन्ही ठिकाणी मॅचेस चालू आहेत. मांदियाली मोठी चालू आहे. प्रत्येक ठिकाणी बक्षिसांची लयलूट दोन्ही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु ही तर सुरुवात आहे. पिक्चर अजून बाकी आहे. आपल्याला अजून 3 दिवस ह्या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि हा आनंद आपण कसा घेणार आहोत ही आजपासून सुरुवात झालेली आहे. आणि ही सुरुवात शेवटपर्यंत जर टिकवायची असेल, आत्ता मात्र 2 पंचांमध्ये काहीसा वार्तालाप या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा 2 पंचांच्या हितगुजनंतर पुन्हा एकदा नो बॉल या ठिकाणी घोषित केला आहे. म्हणजे पुन्हा एकदा मांदी आली फ्री हिट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पुन्हा त्याचा आस्वाद किंवा आता मात्र अजूनही काही त्याचा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि एक एक धाव म्हणता संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 3. पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती चालू असल्या कारणाने ज्या पद्धतीने समोरच्या गोलंदाजाने आपल्याला समोर मेजवानी दिली होती, परंतु त्याचा आस्वाद मात्र या ठिकाणी घेता आला नाही. मात्र या ठिकाणी पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आता मात्र लेगच्या दिशेने डोला चेंडू चेंडू मात्र या ठिकाणी जातोय आर पार सीमा पार घणघणीत षटकार. प्लीज असो, बिझीवाले आपल्या कामात बिझी आहेत, तसे फलंदाज आपल्या कामात बिझी आहे. षटकार मात्र या ठिकाणी नोंदवला जाईल एवढं मात्र निश्चित. आता मात्र पंचांची काही हितगुज या ठिकाणी चालू आहे. ह्या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती
9. चांगला चेंडू होता आणि त्या चेंडूचा समाचार आता मात्र फलंदाज म्हणत असेल की जे निर्धाव चेंडू गेले जर ते मला भेटले असते तर निश्चितच अजूनही संघामध्ये भार पडली असते. फुली चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोलला चेंडू गेला. 1 धाव, दुसरी धाव, चेंडू जातो का पाहायचा आहे. 2 धाव मात्र या ठिकाणी निश्चित गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धाव मात्र आपल्या खात्यामध्ये जमा केल्या आहेत आणि 2 धाव बरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 11. पुन्हा एकदा पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू असताना 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवात 11ने अजूनही षटक संपादन शिल्लक आहे. हीच जर धावसंख्या राहिली तर जवळजवळ 50-60 ही निश्चित धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण की मित्र लीग स्पर्धा खेळतोय. धावसंख्या जेवढी उभी कराल तेवढी पुढे. पुन्हा एकदा फुल चेंडू, पुन्हा एकदा चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला. पंचाकडे जात मागितले. पंचाने सर्वेशने मात्र या ठिकाणी कुठलेही संकोच न पाळता या ठिकाणी वाईट या ठिकाणी घोषित केलाय आणि संघाची धावसंख्या झाली 12. पंचाचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल, लक्षात घ्यायचा आहे. या ठिकाणी वाईट अवांतर धाव भेटलेली आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा पिंट्या या ठिकाणी सामना करतोय. तो सोहम 1 षटकार 2 धावा. पुन्हा एकदा चेंडू ठेवला. झेल बाद होतो का पाहायचा. चेंडू मात्र या ठिकाणी मला वाटतं सेफ जाईल. 1 धाव मात्र निश्चित जवळजवळ पाहता 2 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 2 धावांवर सकाळी धावसंख्या झाली ती 14. पहिलं षटकाने या ठिकाणी दात फेटाळून लावले आणि षटक मात्र संपलाय. परेश पाटील यांच्या या ठिकाणी घोषित केले षटक संपल्याचे पहिलं षटक या ठिकाणी संपलंय बिनबाद 14 धावा. आपण पूर्ण चित्र पाहाल तर अजूनही 3 षटकांचा सामना या ठिकाणी बाकी आहे. बंटी आणि सोहन या ठिकाणी फलंदाजी करतायत. गोलंदाजी मार्कवरती आता कुठला गोलंदाज येतोय, कारण की जर पहिलं षटक एवढं महाग गेल्यानंतर कर्णधार असेल किंबहुना बाकीचे खेळाडू असतील त्यांना विचार विनिमय करायला थोडासा वेळ भेटला पाहिजे आणि तो वेळ जास्त न दवडता ह्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येतोय तो विनय. पंचांच्या उजव्या हाताने मारा करेल. 4 की 5 पावलांचा हलकासा असा रणप आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि कशा प्रकारे सामना करतोय बंटी तो या ठिकाणी पाहायचा आहे. फुल चेंडू आत्ता मोठा चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव मात्र निश्चित. मला वाटतं जास्तीत जास्त स्ट्राईक या ठिकाणी सोहम आपल्याला ठेवायचा प्रयत्न करेल, कारण की त्याला माहिती आहे की आज माझी बॅट थोडीशी तळपते. मगाशी ज्या निर्दयाने त्याने जो षटकार ठोकला होता आणि तो षटकार त्या कसं असतं एखाद्या खेळाडूला जे आपल्याला कळतं ना की आज माझी बॅट तळपते, त्याच्या हिशोबाने तो खेळाडू त्या जोरावरती तो मॅच संपवण्याचे प्रयत्न करतो. अशा अनेक मॅचेस ह्या मैदानावरती आपण पाहिलेल्या आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपला विनय याचा सामना करतोय. तो स्वयं थोडंसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जाते. कशा प्रकारे पुढील चेंडू असेल याचं चक्रव्यूह या ठिकाणी कारण की पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पूर्णपणे विचार करतोय सम पुढील चेंडू कसा टोलवायचा, कारण की एक मातब्बर असा फलंदाज या ठिकाणी आहे, तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज या ठिकाणी पंचांच्या उजव्या हाता ठिकाणी मारा करतोय. शॉर्ट ऑफ द चेंडू आणि शॉर्ट ऑफ द चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला. चेंडू मात्र या ठिकाणी जातोय आर पार सीमा पार खणखणीत षटकार. डीजे प्लीज पुन्हा एकदा चालून दे. ह्या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या ठिकाणी झाली ती 21. बिनबाद 21. जो स्ट्राईक पहिल्या षटकामध्ये ठेवला होता तो स्ट्राईक ह्याच्यामध्ये कंटिन्युटी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय ते सोहन याच्या फलंदाजीमधून. कारण की मित्र लक्षात घ्या, कारण की जर तुमचा पाया मजबूत असेल ना तर कळस आरामात चढतो. त्याचा एक चांगलं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय ते सोहम आणि बंटी यांच्या फलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो तो विनय आणि क्षेत्ररक्षण थोडंसं मात्र या ठिकाणी सजवलं जाते लेगच्या दिशेने, कारण की सोहन याची जी फटकेबाजी अधिकाधिक आपल्याला पाहायला मिळते ती लेगच्या दिशेने. त्याचा आता पुन्हा एकदा असेल किंवा संघाचा संघनायक असेल यांनी पूर्णपणे विचार केलाय की आता मात्र पूर्ण क्षेत्ररक्षण आपलं आपण गेलो होतं चित्र पूर्ण की चेंडू लेगच्या दिशेला जेव्हा क्षेत्ररक्षण सजलं होतं सोहनने मात्र आपलं टार्गेट बदललं. ऑफच्या दिशेने चेंडू टोलण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र त्याच्या
बॅटमध्ये आला नाही. चेंडू मात्र एका धावावर समाधान मानायला लागलं. एका धावावर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 22. सरासरी 14ची होती. पहिलं षटक 14, दुसरं षटक आतापर्यंत मला वाटतं 8 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. आता मात्र बंटीला आपली खेळी दाखवावी लागेल, कारण की एका खेळाडूवरती पूर्ण संघ अवलंबून नसतो. याची जबाबदारी प्रत्येक संघाने घ्यायची आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा. चेंडू मात्र या ठिकाणी नक्कीच निर्धाव असेल. पुन्हा एकदा शिक्षकांनी चेंडू सुपूर्द केलाय गोलंदाजाकडे. गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वरती जातोय. एखाद्या चांगल्या फटक्याची अपेक्षा असेल बंटीकडून आणि ती अपेक्षा पूर्ण करतो का ते पाहायचे. पुढील चेंडू विनयचा सामना करतो तो बंटी. राईट हँड राऊंड द विकेट, राईट हँड द बॅट्समन. पुन्हा एकदा चेंडू टोलला. चेंडू मात्र जातोय आर पार सीमा पार खणखणीत षटकार. ही अपेक्षा सोनी केली होती आणि मग म्हटलं होतं की चेंडू निर्धाव करून चालणार नाही. चेंडू जो चालली जी धावसंख्या चालू आहे ती कंटिन्यू ठेवली पाहिजे, ह्याचा मान मात्र राखलाय. पुन्हा एकदा विनय आपल्या बॉलिंग मार्क वरती आणि बंटी पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टोला चेंडू. या वेळेला मात्र एक धाव मात्र निश्चित होते. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होते, परंतु तेवढंच गुड रनिंग बिटवीन द म्हणायला लागेल, कारण की क्रिकेट हा खेळ हलक्यावरती घेऊन चालत नाही मित्रांनो. असे अनेक सामने आपण पाहिलेत की जे हलक्यावरती गेलेत नंतर जड झालेत. आपण लीग स्पर्धा खेळतोय, एकेका धावाचं महत्व आहे, एकेका षटकाचं महत्व आहे, एकेका धावेचं महत्व आहे. धन्यवाद. एकूण धावसंख्या 2 षटकं 30 धावा बिनबाद. चांगल्या सुस्थितीत या ठिकाणी म्हणावं लागेल. तो पारस नगर संघ 15च्या धावसंख्येने चालू आहे. 4 षटकांच्या मध्ये जर आपण पाहिलं तर जर ही धावसंख्या या ठिकाणी राहिली तर जवळजवळ 60 धावा हे उद्दिष्ट कमीत कमी या ठिकाणी पार झालं पाहिजे, कारण की पाया ह्या ठिकाणी चांगला आहे. कळस कसा चढवायचा हे बाकीच्या 10 खेळाडूंनी ठरवायचं आहे. पाया मात्र या ठिकाणी बंटी आणि सोम यांनी उत्कृष्ट असा ठरवलेला आहे. पुढचा षटक या ठिकाणी घेऊन येतो तुम्ही. पुन्हा ऑफच्या दिशेने चेंडू. गुड शॉट म्हणायला लागेल, कारण की जो गॅप काढलाय अतिशय उत्कृष्ट असा गॅप म्हणायला लागेल. ऑफच्या दिशेने चेंडू आर पार सीमा पार खणखणती चौकार. ह्या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी वाढली. ती संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 34. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्या कारणाने समीकरण थोडंसं हलकं झालंय, कारण की पुढच्या 5 चेंडू मध्ये पहिल्या चेंडूवरती जेव्हा चौकार आला त्याच्यानंतर आता पुढील 5 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत म्हटल्यानंतर जे समीकरण 15 धावाची रणनीती जी पहिल्या षटकामध्ये 14ची होती त्याच्यानंतर हळूहळू वाढता 15ची झाले आणि तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर ते समीकरण वाढलेलं आहे, कारण की आता पुढील 5 चेंडूवरती आणि आपल्या ताफ्यामध्ये जर चांगले फलंदाज असतील तर ज्यांनी कळस रोवलाय त्यांना काही त्या गोष्टीचा फरक पडत नाहीये, कारण की आपण फक्त धावा करून जायचे. 5चा कळस रोवणारे अजून दिग्गज फलंदाज त्यांच्या ताफ्यामध्ये असतील हे आपण पाहायचं. पुन्हा एकदा पुढील चेंडू या ठिकाणी टाकणार आहे तो सुमित. पंचांच्या डाव्या त्यांनी या ठिकाणी मारा करतोय. 7 ते 8 पावलांचा रणअप आहे. कॅप ऑफ द घातलेला. पुन्हा एकदा चेंडू चेंडू मात्र या ठिकाणी मला वाटतं झेल बाद या ठिकाणी होतोय आणि तंबूत परततोय तो. धन्यवाद. सोहन या ठिकाणी तंबूत परतोय. मी मागाशीच म्हटलं होतं, कारण की आपल्या ताफ्यामध्ये खेळाडू चांगले आहेत त्याची पूर्णपणे कल्पना सोहन असेल किंवा बंटी असेल यांना माहिती असतं, किंवा कर्णधाराला पूर्ण कल्पना असते, कारण की 4 षटकांचा खेळ आहे. 4 षटकांमध्ये आपण आपला खेळ दाखवून जायचा आहे.
ह्याची पूर्णपणे कल्पना असते. म्हणूनच मगाशी म्हटलं होतं, जर पाया चांगला असल्यानंतर कळत चालवायला वेळ लागत नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी जागा घेण्यासाठी येतोय रोहन, आणि पुन्हा एकदा थोडीशी हितकुश, कारण की लक्षात घ्या, कारण की एखादा खेळाडू आपल्यापेक्षा वरिष्ठ असतो, त्याच्याकडनं दोन गोष्टी ऐकून घ्यायच्या असतात. कशा प्रकारे गोलंदाजी टाकली जाते, कशा प्रकारे क्षेत्ररक्षण आहे. 2 षटकं मी खेळलोय, आता पुढची षटकं आणि पुढचा चेंडू सामना तुला करायचा आहे. ह्या ठिकाणी सामना करतो रोहन. मगाच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी पंचांकडनं निर्णय येतो का पाहायचा आहे. निर्णय मात्र येणार नाहीये, चेंडू मात्र या ठिकाणी जातोय 6 धावा. धन्यवाद धन्यवाद डीजे. शौक से किया है सबका स्वागत म्हटल्यानंतर हरकत नाही, कारण की पहिल्या चेंडूवरती गणगणातील षटकार म्हटल्यानंतर स्वागत तर चांगलं केलंय. ह्या 6 धाव बरोबर संघाची धावसंख्या ठिकाणी झाली ती 40. पुन्हा एकदा पुढील चेंडू, सुमित याचा सामना करतोय. मागच्या वेळेचा पुन्हा एकदा चेंडू टोळण्याचा प्रयत्न केला होता, आता मात्र झेलबाद होऊन जातोय. गुड स्पोर्ट्समॅन स्पीड ज्याला म्हणतो ना, की बॅटची कडा लागून गेली होती, पंचांकडे दात मागितली, परंतु पंचांकडे कुठल्याही दातची अपेक्षा न करता पॅव्हलियनचा ज्यांनी रस्ता पकडला, जरा जोरदार टाळ्या होऊन जातो त्या खेळाडूसाठी. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता, पंचांकडे दात न मागता स्पोर्ट्समॅन स्पिरिट ज्याला म्हटलं जातं, हे अतिशय उत्कृष्ट आहे मित्र. कारण की तुमचा खेळ हा प्रामाणिक राहायला पाहिजे. अपेक्षा किती ठेवा, परंतु खेळाचे प्रामाणिक राहावा एवढं मात्र निश्चित. 2 गडी बाद संघाची धावसंख्याकडे झाली होती. तिसरं षटक चालू आहे आणि या ठिकाणी जागा घेण्यासाठी येतोय तो सौरभ. तुम्ही त्याचं पहिल्या चेंडू षटकार पडला होता, परंतु त्याच्यानंतर जे कमबॅक केलंय, तर मला वाटतं आतापर्यंत फक्त काही न धावा देता 2 गडीबाद मात्र या ठिकाणी त्यांनी बाद केलेत. एवढं मात्र करबुडे संघासाठी एक चांगली गोष्ट असेल, परंतु अजूनही वेळ गेली नाही मित्रांनो. कारण की कमबॅक क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ मानला जातो. कुठला संघ कधी कमबॅक करेल हे सांगू शकत नाही. पुन्हा एकदा चेंडू टोललेला लेगच्या दिशेने 1 धाव मात्र, जी दुसरी धाव होतो का पाहायचा. क्षेत्ररक्षण या ठिकाणी गुड बॅकिंग म्हणावं लागतं मित्र. याच्यासाठी सांघिक खेळ का म्हटलं जातं क्रिकेट. 2 धावावरती या ठिकाणी समाधान मला लागलं. क्रिकेट हा सांघिक खेळ का म्हणावं लागतं ह्याचं उदाहरण जर आपण पाहिलं, की एखाद्या खेळाडूकडे चेंडू सुटल्यानंतर मी तुझ्या पाठीशी उभा आहे, हे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे तो सुमित. पुढील चेंडू सामना करतो तो सौरभ. पुन्हा एकदा चेंडू, आता मात्र चेंडू आर पार सीमा पार खडखडाती 77 षटकार. धन्यवाद डीजे. सरासरी कशी वाटते बघा. पहिल्या षटकामध्ये 14ची होती, नंतर 15ची आली आणि आता 16ची आली. म्हणजे 3 षटकं 48 धावा. शेवटचं षटक या ठिकाणी शिल्लक आहे. जर पूर्णपणे विचार केलात तरी एकूण संघाची धावसंख्या 3 षटकं 48 धावा 2 गडी बाद असं पृथक्करण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. ते पारसनगर संघाचं. अजूनही बंटी या ठिकाणी आपल्याला मगाशी नॉन स्ट्राईक वरती होता, पूर्ण खेळ पाहत होता. पूर्ण 1 षटक त्याने जागेवरती उभं राहून पाहिले. विलास या ठिकाणी पाहायला मिळतोय पंचांच्या उजव्या या ठिकाणी मारा करतोय. अनुभवी फलंदाज आहे बंटी, कारण की मागचं 1 षटक पण नॉन स्ट्राईकला उभं राहून त्यांनी पाहिलेलं आहे. आता मात्र त्याच्याकडनं किती धावा होत आहेत हे या ठिकाणी पाहायचं आहे. शेवटचं महत्वाचं षटक या ठिकाणी घेऊन येतो विलास.
थोडंसं शतरक्षण या ठिकाणी सजलेलं आहे. पुढील चेंडू 1 की 2 पाऊलचा हलकासा रनअप आहे. मला वाटतं लेफ्ट हँड बॉलर असेल. राईट आर्म बॉलर करतोय. पुन्हा चेंडू टोळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. कुठलीही धाव न घेता यष्टिरक्षकाने चेंडू सुपूर्द केला. गोलंदाजाकडे गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू कुठल्या पद्धतीचा असेल हे पाहायचं. पुन्हा चेंडू टोळला. चेंडू मात्र जर लेक्चर झेल होता का पाहायचा. 2 खेळाडू या ठिकाणी झेल घ्यायचा प्रयत्न करत होते. झेल मात्र सुटलाय, परंतु एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. एका धावावर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 49. पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग मार्कवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय तो सौरभ. बॉलिंग मार्कवरती आहे तो विलास. थोडंसं क्षेत्ररक्षण मात्र सस्त आहे, कारण की शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा ह्या ठिकाणी विलास घेतोय, कारण की दर्जेदार फलंदाज आहे. मगाशी आपण घनघनाचे षटकार त्याच्या बॅटिंगमधून पाहिलेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलचा समाचार कसा घ्यावा तर असा घ्यावा, डीजे वाजलाच पाहिजे. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा फुल चेंडू, पुन्हा शॉट ऑफ द चेंडू. आता मात्र ज्या पद्धतीने चेंडू बॅट वरती आला पाहिजे होता तेवढा मात्र आला नाही, नाहीतर रिझल्ट मात्र सेम भेटला असता. थोडासा नाराज असेल या ठिकाणी सौरभ, कारण की जी पूर्वतयारी केली होती ती तयारीमध्ये थोडासा असफल झाला. संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती माझे स्कोरर या ठिकाणी सांगतील. पुन्हा फुल चेंडू. आता मात्र ऑफ ऑफ द चेंडू टोडल आहे. झेल होतं का पाहायचा आहे. 2 खेळाडू झेलच्या खाली येत आहेत. झेल मात्र ठिकाणी होत नाही. 1 धाव 2 धाव या ठिकाणी पूर्ण होईल. सौरभ मात्र आपल्याला स्ट्राईक ठेवल, कारण की ज्या पद्धतीने बॅट आज चालले आणि चालते जर पाहिलं तर संघाची धावसंख्या ठिकाणी झाली ती 57. माफ करा. पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू टोलला. चेंडू मात्र जातोय आर पार सीमा पार. घणघणाती षटकार डीजे. आलं. संघाची धावसंख्या एकूण झालेली आहे ती 63 आणि 64 धावांचं लक्ष घेऊन या ठिकाणी उतरायचं आहे ते करबुडे संघाला. क्षणभर विश्रांती. पुन्हा आपण लगेच येतोय पाठी. धन्यवाद डीजे. सोमेश्वर चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय, ऐकतोय आणि या स्पर्धेदरम्यान सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय, शैलेश मयेकर यांच्या माध्यमातून 5000 रुपये येत आहेत. मंगेश मयेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपये या ठिकाणी आलेत. जयश्री रामाणे मुंबई यांच्या माध्यमातून 2000 रुपये या ठिकाणी आलेत. मंगेश खापरे यांच्याकडून 1200 रुपये आलेत. अमोल चोचे यांच्या माध्यमातून 500 रुपये आलेत. सुयश मयेकर यांच्या माध्यमातून 500 रुपये आलेत. रवी जाधव उक्षी यांच्या माध्यमातून 1000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. प्रभूशेठ देवगड यांच्या माध्यमातून 5000 रुपये आलेले आहेत. दिनू सावंत यांच्या माध्यमातून
3,000 रुपये या ठिकाणी आलेत. बंटी विचारे संगमेश्वर यांच्या माध्यमातून 5,000 रुपये आलेत. रफिक वलके यांच्या फणसवणे यांच्या माध्यमातून 1,000 रुपये आलेत. जगदीश मयेकर यांच्या माध्यमातून 1,111 रुपये आलेत. राजेशजी हळदणकर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये आलेत. चिऊ माजरेकर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये आलेत. धनु चोचे यांच्या माध्यमातून 500 रुपये आलेत. मारुती नागवेकर यांच्या माध्यमातून 5,000 रुपये आलेत. जमरुद्जी अलजी कुर्दुंडा यांच्या माध्यमातून 3,000 रुपये आलेत. उस्मान शेठ यांच्या माध्यमातून 1,000 रुपये आलेत कुर्दुंडा. पासवान शेठ संगमेश्वर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये आलेत. त्याचप्रमाणे संदेश कापडी संगमेश्वर साईराज कोल्ड ड्रिंक्स यांच्या माध्यमातून 500 रुपये आलेत. दीपक गोंदबरे उक्षी यांच्या माध्यमातून 1,500 रुपये आलेत. त्यानंतर दयानंद पवार यांच्या माध्यमातून 1,000, मुचरी संगमेश्वर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये आलेत. बंड्या मयेकर यांच्या माध्यमातून 10,000 रुपये आलेत. राजा संसारे यांच्या माध्यमातून 1,500 रुपये आलेत. दीपक किंजळे यांच्या माध्यमातून 500 रुपये आलेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी कैलासवासी शंकर चोचे यांच्या स्मरणार्थ विजय चोचे आणि स्मिता विजय चोचे या उभय दाम्पत्याकडनं या मुलांसाठी 3,500 ते 4,000 किमतीची डबल एची बॅट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यांचा सुद्धा या ठिकाणी हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देतो. ऐकूया अजुबने. धन्यवाद. या ठिकाणी संजू गांधी, ह्या कसं असतं एका ट्रॉफी आपण जेवढे वर्ष भरवतोय त्याच्या माध्यमातून हे जेव्हा सहकार्य लाभतं ना तेव्हाच हे प्रचंड वैभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा आपण या सर्वांचं कौतुक आणि आपण हे करणारच आहोत. परंतु मला वाटतं या ठिकाणी अजू जर सोमेश्वराची आपण 42व्या पर्वामध्ये आपण खेळतोय आणि यामध्ये तू पण साक्षीदार आहेस. पाहतोय आपण की जे असंख्य हात येत आहेत ते आपल्या गावामधले आहेत, गावाच्या बाहेर सुद्धा आहे. ही आपल्या सोमेश्वराची कृपा असेल. निश्चितच. कारण की 42 वर्ष एखादी घर चालत नाही. एखादे पूर्ण जर विचार केला, पुन्हा एकदा आपण सामन्याकडे चाललोय. पुन्हा एकदा पुढील गोष्ट, पहिला खेळाडू या ठिकाणी LBWच्या स्वरूपात या ठिकाणी बाद झालाय. संघाची धावसंख्या या ठिकाणी मला वाटतं अजून एक खातं आत्ता खोलेलं आहे. बंटी या ठिकाणी बॉलिंग बार वरती आहे. आपल्याला पाहायला मिळतंय 1 धाव आणि 2 धावा आणि 1 गडी बाद असं पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती या ठिकाणी बंटी आणि स्ट्राईकला येतो प्रणय या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू टोललेला आहे. चेंडू मात्र जातोय या ठिकाणी पाहायचा आहे आर पार सीमा पार खणखणाती षटकार. चांगली अशी सुरुवात म्हणायला लागेल. कारण की लक्षात घ्या, कारण की प्रत्येक चेंडू एक तगडा अनुभव असावा लागतो. आता मात्र ज्या पद्धतीने चेंडू टोलवला पाहिजे होता तो मात्र बॅटमध्ये आला नाही आणि चेंडू मात्र चांगल्या प्रकारे झेल घेऊन फलंदाज मात्र या ठिकाणी तबूत परततोय. तोपर्यंत ऐकूया मधुर संगीत डीजे. विनय या ठिकाणी आपल्या बॅटिंग मार्कवरती जातोय. प्रणित तंबूत परतल्यानंतर पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर ज्याच्याकडे अपेक्षा होती तोच या ठिकाणी लक्षात घ्या. कारण की अतिघाई संकटात नाही आपण ज्याला म्हणतो ना त्याचं एक थोडंसं उदाहरण. कारण की ज्या पद्धतीने मगाशी आपण पाहिलं बंटी आणि सोहन यांनी पहिल्या नंतर सुरुवात चांगली केली होती. एकाने स्ट्राईक धरून सुंदर असा चेंडू ब्लॉकामध्ये टाकला होता. कुठल्याही चेंडूमध्ये धाव नाही आली. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू या ठिकाणी अडवलेला गेलेला आहे. पुन्हा आपल्याला बॉलिंग मार्कवरती या ठिकाणी बंटी या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विनय या ठिकाणी
पुन्हा एकदा लेक्चर दिशेने चेंडू चेंडू मात्र या ठिकाणी आर पार सीमा पार खणखणाती षटकार डीजे. धन्यवाद डीजे. समीकरण कसं असतं बघा, कधी तू मोठा तर मी खाली, परंतु आता जर समीकरण पाहिलं तर दोन्ही षटकांचे जर आपण समीकरण पाहिलं की दोन्ही संघाची धावसंख्या तेवढीच आहे, परंतु एक गडी मात्र 2 गडी या ठिकाणी गमावले आहेत. परंतु लक्षात घ्या 20 आपण सामने पाहतो, कारण की याच्यामध्ये विकेटला महत्व नसते, धावाला महत्व आहे. त्याच्यामुळे धावसंख्या जर आपण रेग्युलर ठेवली तर ताफ्यामध्ये किती खेळाडू चांगले असतील तरी उपयोग होत नसतो. पुढील चेंडू या ठिकाणी मला वाटतं घेऊन येतोय तो सोहान. बॅटिंग मध्ये चांगला आहे, पुन्हा बॉलिंग मध्ये सुद्धा गोलंदाजी करतोय. सुमित या ठिकाणी फलंदाजी करतोय. एक धाव मात्र निश्चित. लेगच्या सेंटरला चेंडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. गुड रनिंग बिटवीन होतंय काय पाहायचं आहे, परंतु एका धावावरती या ठिकाणी समाधान मानल्याबरोबर सकाळी धावसंख्या या ठिकाणी झाली ती 15. थोडंसं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जात आहे, कारण की बॅकिंगला कोणतरी एखादा खेळाडू पाहिजे होता. हे मात्र या ठिकाणी एक सांघिक खेळ असतो, कारण की जर एखाद्या खेळाडूच्या हातून जर एखादा चेंडू सुटला तर दुसरी धाव घेऊ नये एवढं मात्र निश्चित या ठिकाणी सांभाळायचं असतं. पुन्हा एकदा सोहन आपल्या बॉलिंग मार्कवरती फलंदाजी मार्कवरती या ठिकाणी विनेश जो पहिला चेंडू षटकार मारलाय या ठिकाणी हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव मात्र निश्चित मिस फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळेल. घनघणाचा इडा या ठिकाणी 77 चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. SPL सोमेश्वर चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकाराबरोबर थोडंसं बघा कसं असं प्रत्येक संघामध्ये कोण ना कोणतरी सवाशे एकमेकाला भेटतो आणि हे खरोखरच वांद्रे सोमेश्वर संघाचं मोठेपण आहे की आपण असे सामने या ठिकाणी भरवत आहे. पंचांकडनं या ठिकाणी निश्चितच धन्यवाद परेश पाटील यांच्याकडनं आलेली ही अवंतर धाव आणि एका धावेबरोबर संघाची धावसंख्या या ठिकाणी वाढते. संघाची धावसंख्या ठिकाणी झाली ती 20. थोडस 85 किंबोना विचार विनिमय या ठिकाणी खेळाडू करतायत. इतक्या वर्षाचा अनुभव ह्या मैदानामध्ये परेश पटेल याला आहे मैदानाचा, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा समोरच्या खेळाडूवरती परिणाम होणार नाही एवढं मात्र निश्चित आम्ही या ठिकाणी सांगू शकतो, कारण की अनुभव हा अतिशय महत्वाचा असतो. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो विनय आणि सामना करतो गोलंदाजी करतो सोन. पुन्हा चेंडू टोलला लेगच्या दिशेने या क्षेत्ररक्षण होतं का पाहायचं आहे, परंतु त्या ठिकाणी चेंडू गेदर केलाय आणि एका धावावर या ठिकाणी समाधान मानावं लागलं. एका धावावर संघाची धावसंख्या ठिकाणी वाढली. संघाची धावसंख्या ठिकाणी झाली ती धन्यवाद. या ठिकाणी संदीप भागवत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढील पुन्हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा पंचांकडनं या ठिकाणी अपेक्षा असेल. धन्यवाद पंच. पुन्हा एकदा अवंतर धाव. सक्षम खेळी कशी असावी ना तर अशी असावी. वाईट सक्षम कशी खेळी असावी हे आपल्याला पाहायला मिळते विनयच्या मार्गदर्शनावर, कारण की त्याला कळते कुठला. आत्ता मात्र गुड कमबॅक म्हणायला लागेल. गोलंदाजाकडनं अपील पंचांकडे दात मागतायत, परंतु तेवढा दर्दी या ठिकाणी लेग पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सर्वेश याच्या माध्यमातून स्टेट पंच परेश पाटील, लेग पंच सर्वेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पंचाकडे दात मागली होती, पंचाने मात्र या ठिकाणी दात फेटाळून लावले. पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो विनय आणि पुन्हा एकदा चेंडू टोळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपल्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. मात्र एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. एका धावावर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली होती 24. अजूनही काही चेंडू ह्या षटकामध्ये शिल्लक असतील. सुमितला मात्र या ठिकाणी आपला खेळ दाखवावा लागेल, कारण मित्र बघा टार्गेट जर पाहिलं तर जवळजवळ 63 धावांचं उद्दिष्ट आहे. म्हणजे प्रत्येक धावामध्ये जवळजवळ 15च्या वरती तुम्हाला ही सरासरी गाठायची आहे. एखादा षटकार या ठिकाणी पाहायला मजा वाटेल, परंतु तेवढाच ताकदीचा गोलंदाज आहे, तेवढा ताकदीचे फलंदाजी केले. षटक संपण्याची घोषणा केली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ठिकाणी झाली होती 24. आत्ता मात्र कुठेतरी
बॅकफुटला पारसनगर संघ येतो का पाहायचा आहे. परंतु मित्र लक्षात घ्या अजून 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये एका चेंडूमध्ये खेळ परतू शकतो ह्याची आपल्याला ख्याती आहे. अनेक सामने आपण पाहतोय. हे तर सुरुवात आहे. अजून 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे या ठिकाणी विनय असेल किंवा सुमित असेल आपला खेळ दाखवतात हे पाहायचं आहे. 63 धावांचं लक्ष आहे. तोपर्यंत ऐकूया मधु सगीर डीजे. धन्यवाद डीजे. पुढील चेंडू पाहायचा आहे. या ठिकाणी झेल होतो का पाहायचा आहे. निश्चितच जाओ. लक्षात घ्या आपण कोणाचा झेल सोडतोय टर्निंग पॉइंट होऊ शकतं आत्ताचा कुठेतरी. लक्षात घ्या दोन्ही टीम मध्ये थोडीशी चर्चा निश्चितच मनाशी कुठेतरी खंत असेल आपण झेल कोणाचा सोडलाय. कारण की एखाद्या खेळाडूचा आपण झेल सोडतो ना मित्र ती खंत निश्चितच मनामध्ये. जर आता विनय याच्या पुढे जर मॅच टर्निंग पॉइंट खेळाडू ठरला तर ही खंत शेवटपर्यंत राहणार आहे. पुन्हा पुढला चेंडू आणि कॅचेस विन द मॅचेस त्याचा परिणाम पाहाल आर पार शिवा पार कणकण होती. सोमेश्वर षटकार. हॅलो. यानंतरचा सामना असेल महारवळनाथ करबुडे विरुद्ध तरवळ. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल सामना संपल्यानंतर लगेचच नाणेफेक होईल. पुन्हा एकदा चेंडू कशा प्रकारे असेल पाहायचं आहे. विनेला म्हटलं या ठिकाणी थांबायचं. पुन्हा चेंडू ठरला. चेंडू मात्र जातोय का पाहायचा आहे. आर पार कणकणाती सोमेश्वर षटकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद. वातावरण कसं असावं ना तर असं असावं. पूर्ण मॅचचा जो तबादला आहे ना तो भरून काढलाय. जी कुठेतरी कॅच होती आता मात्र जर विनय या ठिकाणी टिकला ना तर मॅचचं पूर्ण स्वरूप या ठिकाणी बदलून टाकू शकतो ह्याची खात्री त्या खेळाडूंना आहे. आणि जर विनय अंतिम षटकापर्यंत राहिला तर हा सामना जिंकण्याची कुवा सुद्धा त्या खेळाडूंमध्ये. पुन्हा जर चेंडू टोळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. डॉट जातोय. मित्र विनेला थोडीशी बोलतो ना सहनशीलता ठेवावी लागेल. कारण की लक्षात घे विने तुझ्यावरती हा पूर्ण जर संघ जर अवलंबून असेल ना तर तुला शेवटपर्यंत टिकणं गरजेचं आहे. 8 चेंडू 28 धावा. एखाद्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता नक्कीच असेल. पुन्हा चेंडू टोलेला. आता मात्र ऑफच्या दिशेने तुला चेंडू झेल व्हायचा प्रयत्न होतोय. झेल मात्र होत नाहीये. 1 धाव 2 धाव या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि 2 धावावरती या ठिकाणी समाधान मानावं लागलं. 2 धावांवर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 38. 7 चेंडू आणि 26 धावा. 7 चेंडू 26 धावा असं पृथक्करण आहे. एखादा जर घणघणाती फटका पडला तर निश्चितच शेवटच्या षटकामध्ये काय होईल हे सांगू शकत आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा कशा प्रकारे सामना करतो पाहायचा आहे. चेंडू तोडण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र बॅटच्या रडारमध्ये आला नाही. परंतु आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्यामध्ये यश मात्र संपादन केलं इथे विनय यांनी. आणि एखाद्या संघाची धावसंख्या ठिकाणी झाली ती 39. 3 षटक 39 धावा आणि 2 गडी बाद. 6 चेंडू आणि 25 धावा या ठिकाणी उद्दिष्ट पार करायचं आहे. कशा प्रकारे करबुडे तरवळ दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की नाणेफेकीच्या कोलसाठी यायचं आहे. ओके.
पुन्हा एकदा बॉलिंग करतो संदेश, बॅटिंग करतो विनय. पहिला चेंडू, चेंडू टोलला, चेंडू मात्र या ठिकाणी जातोय आर पार, खणखणाती षटकार. अप्रतिम खेळी कशी असावी ना, माझे स्कोरर या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर 13 चेंडू 34 धावा आणि यामध्ये 4 षटकार आणि 1 चौकार अशी घणघणाटी खेळी खेळतो तो विनय. आपल्या संघाला पुढचं पाऊल कसं दाखवायचं आहे याचा परिपूर्ण प्रयत्न करतोय. विनयसाठी जरा जोरात टाळ्या वाजवून द्या एकदा मित्र. पुढील चेंडू कशा प्रकारे खेळतोय पाहायचं, पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायचं. पंचांकडनं या ठिकाणी दात मागले होते, पंचांकडनं कुठल्याही प्रकारचा निश्चितच ह्याला मित्र स्पोर्ट्स स्पिरिट म्हणतात. कुठल्या प्रकारे दाद नाही मागितले आहे, कौतुक आहे विनयचं. जर विनयने हा जर सामना जिंकून दिला तर विनय पाचकुडे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव होतोय. आता मात्र कुठेतरी बॅकफुटला आपण या ठिकाणी आहे. 3 चेंडू 19 धावा. क्रिकेट हा अनिश्चित खेळ आपण मानला जातो. पुढील चेंडू ते काय होईल पूर्णपणे पाहायला मिळतोय आणि आता मात्र त्रिफळाची होऊन तंबूत परततोय. जरी खेळ आहे मित्र, पुन्हा एकदा विनयसाठी तरी म्हणजे जोरात टाळ्या होऊन जाऊन देत. अप्रतिम खेळ आपल्या संघासाठी खेळण्याचा प्रयत्न केला होता. वेल प्लेड विनय, बेटर दॅन नेक्स्ट टाइम. टाळ्या होत्या विनयसाठी. वेल प्लेड विनय, वेल प्लेड. धन्यवाद दिसे. आता जो बॅटिंग साठी गेलाय तो सिद्धेश. 2 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू टोळण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपल्याच पाहायला लागले, काही दक्षता घ्यायची आहे. चेंडू टोळण्याचा प्रयत्न केला होता. पंच यांना विनंती असेल, तसेच स्पोर्ट्सचा स्पीड कसा असतं पहा. समोरचा खेळाडू सुद्धा या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी त्याची विचारपूस करतोय एवढं मात्र निश्चित. जर दुखापत असेल तर कृपा करून या ठिकाणी चेंडू या ठिकाणी निर्धाव आहे. व्हेरी गुड स्पोर्ट्समॅन स्पिरिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं की समोरील संघाने सुद्धा येऊन त्या ठिकाणी समोरील खेळाडूची चौकशी करणं हे मित्र क्वचितच या ठिकाणी पाहायला मिळतं. पुन्हा चेंडू टोळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव. आणि या ठिकाणी विजयी संघाचं पारसनगर संघाचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि तसेच करबुडे संघाने चांगल्या प्रकारे झुंज या ठिकाणी दिले. अजूनही वेळ नाही गेले परंतु अजून सामने या ठिकाणी असतील तरी पुढील वाटचालीसाठी दोन्ही संघाला मनपूर्वक शुभेच्छा. सर्व